सातारा विभागाच्या वतीने आषाढी पंढरपूर यात्रेकरिता आषाढी पंढरपूर यात्रा कालावधी जो आहे तो 2 जुलै ते 10 जुलै आहे। त्याचा मुख्य दिवस जो आहे तो 6 जुलैला एकादशी आहे। तर आपल्या सातारा विभागाच्या वतीने 265 बसेसचं जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 दिवशी जास्त प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक केली जाते भक्तांसाठी। त्याच्यामध्ये दशमीला आपण 75 बसेसचं नियोजन केलेलं आहे, एकादशीला 151 आणि द्वादशीला 209 बसेसचं नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या 11 आगारांच्या वतीने जे ॲलोकेशन आहे ते सातारा आगाराच्या वतीने 33 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। कराड 30, फलटण 40, कोरेगाव 20, वाई 18, पाटण 15, दहिवडी 23, महाबळेश्वर 10, मेढा 25, खंडाळा 17 आणि वडूस 25 असं 265 बसेसचं सातारा विभागाच्या वतीने प्रवाशांसाठी सोयीकरता जादा वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। एकूण 31 कर्मचारी आपण प्रशासनातले वापरतोय आणि एकूण 10 कर्मचारी हे यांत्रिक कर्मचारी वापरतोय। असे एकूण आपण 41 कर्मचाऱ्यांची नियुक्ती फलटण बस स्थानकावरती केलेली आहे। तर सर्व प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।